होया पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे सांगलीतून। सांगलीतही ड्रग्ज माफियांचे धागेदोरे असल्याचं शक्यता असल्याची बोललं जात आहे, कारण पुणे पोलिसांचं पथक सांगलीमध्ये दाखल झालं। कारवाईबाबत पुणे आणि सांगली पोलिसांकडून प्रचंड गोपनीयता ठेवली जाते आहे। याआधी आपण 2 दिवसांपासून बघतोय पुण्यामध्ये ड्रग्ज विरोधी कारवाईचा धडाका पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता सांगलीतही ड्रग्ज माफियांचे धागेदोरे असल्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण त्या संदर्भात पोलिसांकडून प्रचंड गोपनीयता सुद्धा बाळगली जात आहे। पुणे पोलिसांचं पथक सांगलीमध्ये पोहोचलंय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूया। एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता शिगेला पोहोचलेला आहे, कारण सांगलीपर्यंत तपास यंत्रणा पोहोचलेली आहे। पुण्याचे क्राईम ब्रँच असेल, नार्कोटिक्स विभाग असेल, कुपवाड MIDC परिसरामध्ये काल रात्रीपासून ते तळ ठोकून आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी या अंमली पदार्थाच्या तस्करी असेल किंवा त्याची वाहतूक असेल या संदर्भात ते तपास करत आहेत। अनेक घरांमध्ये त्यांनी चौकशी केल्याची माहिती समोर येते, काही संशयितांची चौकशी केल्याची माहिती समोर येते। क्राईम ब्रँच असेल किंवा नार्कोटिक्स विभाग असेल हा काल रात्रीपासून वेगवेगळ्या भागांमध्ये विशेष करून स्वामी मंडळ असेल, दत्तनगर परिसर असेल, या अनेक परिसरामध्ये हे पथक वेगवेगळ्या मार्गाने फिरत आहे। स्थानिक पोलिसांची मदत घेऊन या पथकाकडून वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी झाल्याची माहिती समोर येते। आज ही स्वामीमळा परिसरामध्ये या पथकानं काही घरांमध्ये चौकशी केली, काही व्यक्तींकडून माहिती घेतली, कारण एमडी ड्रग्ज प्रकरणातून जे काही ड्रग्जचा साठा असेल त्याची वाहतूक कुपवाडपर्यंत झाली आहे किंवा कुपवाड MIDC परिसरात झाली अशी शक्यता आणि असा संशय या नार्कोटिक्स विभाग आणि पुणे क्राईम ब्रँचला आहे। त्यामुळे त्या हिशोबानं पुणे क्राईम ब्रँच असेल किंवा नार्कोटिक्स विभाग असेल यांनी आता आपल्या चौकशीला वेग आणलेला आहे आणि कुपवाड परिसरामध्ये ते आजही दिवसभर असणार आहेत आणि उद्यापर्यंत सुद्धा हे पथक तळ ठोकण्याची शक्यता आहे। मात्र ही नेमकी कारवाई कशासाठी सुरू आहे, नेमका या ठिकाणी त्यांनी कारवाईत पुढे काय साध्य केलं, कोणत्या गोष्टी पुढे आल्या, कोण संशयित ताब्यात घेतले, त्याबाबत मात्र पथकाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही। मात्र या संपूर्ण कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जाते। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, कुपवाड।